मी जान्हवी. आज सकाळी मी माझ्या राईट हँड्सना पिक केलं आणि मग आजच्या फर्स्ट लोकेशनला म्हणजेच रत्नागिरीतल्या थिबा पॅलेस रोडला पोहोचलो. तर ही आहे आजची थेट दिल्लीहून आलेली पंजाबी ब्राईड महिमा. गेल्या गेल्या आम्ही लगेचच कामाला सुरुवात केली. साईड बाय साईड महिमाच्या फॅमिली मेंबर्सना सुद्धा मेहंदी काढायला सुरुवात केली. महिमाचं 2 स्टेट्स वेडिंग होतं, त्यामुळे तिला तशा थीमची स्पेशल अशी मेहंदी हवी होती. म्हणून मग तिच्या एका हातावर इंडिया गेट तर दुसऱ्या हातावर आपल्या कोकणचा समुद्र किनारा असं डिझाईन काढलं. याबरोबरच बाकीच्या ब्रायडल फिगर्स सुद्धा काढल्या होत्या. यानंतर आम्ही लंच ब्रेक घेतला. लंच नंतर माझं फेवरेट मसाला पान सुद्धा खाल्लं. मग महिमाचं फोटोशूट सुरू झालं. तोपर्यंत मी आणि मयुरी त्या मधल्या वेळेत दुसऱ्या लोकेशनला जायला निघालो. इकडे बाकीच्यांच्या मेहंदीचं काम सायली, स्मिताताई आणि पूनमताई करतच होत्या. दुसरं लोकेशन पण रत्नागिरीतच असल्यामुळे 10 मिनिटातच आम्ही सेकंड लोकेशनला पोहोचलो. तर ही आहे प्रज्ञा आणि तिचा बिफोर लुक. मयुरीच्या मदतीने मी तिला पटापट छान तयार केलं. तर हा आहे प्रज्ञाचा देवीच्या गोंधळासाठी केलेला आफ्टर लुक. यानंतर आम्ही परत आजच्या फर्स्ट लोकेशनला आलो आणि मग महिमाच्या बॅकहँड्सला मेहंदी काढायला सुरुवात केली. जवळपास 1.5 तासांनंतर बॅकहँड्स काढून पूर्ण झाले. महिमाला आणि तिच्या आईला आमचं वर्क कसं वाटलं हे आता आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. हा, मेरा नाम महिमा है, मैं दिल्ली से हूँ. मैंने जानवी से कांटेक्ट किया था मेहंदी के लिए. और जैसा हम दिल्ली में जिस डिज़ाइन से मेहंदी लगाते हैं ये उसी से बल्कि उससे भी बेहतर है. मेरे सारे घर वालों को बहुत ही पसंद आए और जानवी और उनकी टीम बहुत ही कोऑपरेटिव है, बहुत ही ज़्यादा अंडरस्टैंडिंग है. इवन मैं जैसा डिज़ाइन चाहती थी उससे भी बहुत बेहतर आया है. थैंक यू. और उसको मेहंदी मिसेस जानवी ने लगाई है. और हम लोग दिल्ली में रहते, जब हमने यहाँ मेहंदी के डिज़ाइंस लगवाए उनसे देखे तो मेरी फैमिली और मुझे हम लोग एकदम स्टन रह गए कि इतने सुंदर डिज़ाइंस लगाती हैं यहाँ पे. ये देखिए मेरे हाथ पूरे भर दिए इन्होंने आगे और पीछे इतने ज़्यादा. और मैं बहुत खुश हूँ इनके काम से. गॉड ब्लेस देम और वो इससे भी ज़्यादा आगे प्रोग्रेस करें. ऑल द बेस्ट. थैंक यू सो मच. फायनली सगळं काम पूर्ण झाल्यावर मी आणि माझ्या राईट हँड्स रत्नागिरीतल्या मांडवी बीचवर गेलो. थोड्या वेळापूर्वी सनसेट झाला होता, त्यामुळे वातावरण इतकं छान होतं ना. आम्ही खूप गप्पा मारल्या. दिवसभराच्या नॉनस्टॉप कामानंतर मस्त रिलॅक्स झालो. त्यानंतर मांडवी बीचवर असलेल्या मारुतीच्या देवळात गेलो. छान दर्शन झाल्यावर आम्ही भेळ, शेवपुरी, पाणीपुरी असं काय काय खाल्लं आणि फायनली सगळ्यांना घरी सोडून मी सुद्धा घरी जायला निघाले. तर आजची महिमाची मेहंदी आणि प्रज्ञाचा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा, तर असा होता आजचा माझा वर्क डे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.